जर मी तुम्हाला सांगितलं, की फक्त एक गोष्ट जाणून घेतल्याने तुमच्या बॉडीचे 50% प्रॉब्लेम्स लगेच सॉल्व्ह होऊ शकतात, तर तुम्ही हे नेहमी नोटीस केलेलं असेल, की एकाच प्रकारचं जेवण हे सर्व लोकांना सूट होत नाही किंवा एकाच प्रकारचं वातावरण हे सर्व लोकांना सूट होत नाही. तुमची मैत्रीण ही खूप बारीक असते आणि तिने भरपूर जरी खाल्लं तरी तिचं वेट गेन होत नाही. पण तुम्ही थोडं जरी खाल्लं तरी सुद्धा तुमचं वेट लगेच वाढतं. तुम्हाला माहिती आहे का, की याचं कारण काय असू शकतं? येस, याचं कारण आहे तुमच्या शरीरातील इम्बॅलन्स. आयुर्वेदानुसार हा इम्बॅलन्स कसला होतो? तर दोषांचा. आयुर्वेदाने सांगितलंय आपल्या शरीरात 3 प्रकारचे दोष असतात. वात, पित्त आणि कफ. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा, की तुमचा दोष, तुमची प्रकृती कुठली आहे? वात, पित्त की कफ? चला तर मग. तर हे जे 3 दोष वात, पित्त, कफ आहेत ना, ह्या बॉडीच्या फंक्शनल एनर्जीज आहेत. वात म्हणजे मूव्हमेंट. तुमचा श्वास घेणं, ब्लड सर्क्युलेशन, हॉर्मोन्स बॅलन्स किंवा हॉर्मोन्सला इकडनं तिकडे पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर वात. पित्त म्हणजे काय? तर मेटाबॉलिझम, डायजेशन, हीट, हॉर्मोन्सला बॅलन्स करण्याचं काम पित्ताचं. आणि कफ म्हणजे स्ट्रक्चर. तुमची बॉडी कशी आहे? ती जाड आहे, बारीक आहे, सगळं बॉडीमध्ये कसं स्ट्रक्चराइज आहे ते बघण्याचं काम कोणाचं? तर कफाचं. आणि ह्या 3 दोषांचे अजून सबदोष सुद्धा असतात बरं का. जेव्हा हे तिन्ही दोष बॅलन्समध्ये असतात ना, तेव्हा आपण हेल्दी असतो. पण जेव्हा एक दोष जरी इम्बॅलन्स झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला, तर आपल्या बॉडीमध्ये आपले आजार किंवा बाकीचे प्रॉब्लेम सुरू होतात. तर आपण ना अतिशय सोप्या शब्दात सर्वांना समजेल असं एक-एक दोष बघूया. तर सर्वप्रथम वातदोष. तर आता वातदोष प्रधान असणाऱ्यांची ना मी काही खास लक्षणं सांगते. ज्यांच्या शरीरात वातदोष वाढलेला असतो किंवा जे वातप्रधान असतात ना, ते लोकं थोडेसे बारीक असतात. त्यांचं वजन नाही वाढत. त्यांचे केस, स्किन हे ड्राय असतात. त्यांना रुक्षता खूप असते किंवा त्यांनी कितीही खाल्लं किंवा काहीही केलं ना, तरीसुद्धा त्यांचं लगेच कफदोषांवाल्यांसारखं वजन नाही वाढत. हे वातदोष प्रधान व्यक्ती असतात ना, तर ते नेहमी ओव्हर थिंकिंग करत असतात. तुम्ही बघा, कोणीतरी तुमची फ्रेंड असेल ना, जी खूप बारीक आहे किंवा जिच्यात वात आहे, तर ती सारखी ओव्हर थिंकिंग करते. तिला अँक्झायटी जास्त होते. त्यांचे हातपाय नेहमी गार पडलेले असतात. लोकांना झोपही व्यवस्थित लागत नाही आणि त्यांचं डायजेशन सुद्धा इरेग्युलर असतं. कधी त्यांना कॉन्स्टिपेशन होतं, तर कधी त्यांना ब्लोटिंग होतं. कधी त्यांना डायरिया होतो, तर कधी त्यांचं अन्न नीट पचतच नाही. तर ही वातदोषवाल्यांची लक्षणे. दोष बॅलन्स करण्यासाठी ना आयुर्वेदाने स्नेहन सांगितले. स्नेहन म्हणजे काय? तर तेल किंवा तेलासारख्या पदार्थांचा उपयोग करणे. अशा लोकांनी ना आपल्या जेवणामध्ये तूप, तेल यांचा जास्त समावेश केला पाहिजे. जी स्किन ड्राय झालेली असते ना, त्यांना मेडिसिनल तेलाने अभ्यंग केलं पाहिजे, मालिश केली पाहिजे. अशा लोकांनी प्रॉपर झोप घेतली पाहिजे. सकाळी व्यवस्थित उठलं पाहिजे. एक बेसिक रुटीन फॉलो केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं या लोकांनी जे गार जेवण असतं किंवा आईस्क्रीम, जे गार वातावरण असतं, तर हे टाळलं पाहिजे. अशा लोकांना गार वातावरणाचा नेहमी त्रास असतो. पित्तप्रधान दोषांवाले लोक. ज्यांच्या शरीरामध्ये पित्तदोष वाढलेला असतो किंवा जे प्रधान असतात ना, तर ते लोकं खूप अँग्री यंग मॅन असतात. त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. त्यांना राग पटकन येतो. ते लवकर एग्रेसिव्ह होतात. पिंपल, फोडी, रेडनेस, स्किनचे प्रॉब्लेम त्यांच्या शरीरात जास्त असतात. त्यांचं मेटाबॉलिझम सुद्धा खूप फास्ट असतं. त्यांना नेहमी ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स होत असतात. पित्त त्यांच्या शरीरात वाढून अंगावर गांधी उठणे किंवा यासारख्या समस्या त्यांना जाणवतात. अशा लोकांना त्वचेचे मुख्यत्वे त्रास असतात किंवा त्यांच्या शरीरामध्ये उष्णताही खूप वाढलेली असू शकते. तर हे पित्तदोष कमी करण्यासाठी ना, बेसिकली पित्ताला शांत करण्यासाठी तुम्ही काय करायचंय, तर तुम्हाला गार वातावरणात राहायचंय. शरीरामध्ये गार येऊ द्यायचंय आणि राहायचं देखील गारच. तर पित्ताचं असं असतं, की तो अग्निप्रधान तत्व असल्यामुळे उष्णता त्याची बरीच वाढलेली असते. तर ही शांत करण्यासाठी तुम्ही शहाळ्याचं पाणी किंवा तूप यांसारखे, काकडी यांसारखे जे कूलिंग एजंट्स असतात, जे शरीराला शांत ठेवतात, जे गार ठेवतात ना, तशा गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजे. तशा वातावरणात राहिलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये तर ग्रंथांमध्ये हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे, की ज्या मणींनी जे आपले ऑर्नामेंट्स असतात, जे आपण मोती किंवा पाचू हे जे घालतो, तर ज्या मणींनी तुम्हाला शांत वाटत असेल ना, तर ते मणी तुम्ही धारण केले पाहिजे किंवा गळ्यात फुलांच्या माळा घातल्या पाहिजे, सरोवराच्या काठी बसलं पाहिजे. अर्थातच या मॉडर्न जमान्यात हे पॉसिबल नाहीये. पण याचा अर्थ हाच होतो, की जर तुम्हाला पित्त शांत करायचं असेल, तर तुम्ही गार वातावरणात राहिलं पाहिजे. स्ट्रेस कमी घेतला पाहिजे आणि रागाला कंट्रोल केलं पाहिजे. नंतर कफदोष प्रधान असलेले लोक, या लोकांना ओळखणं अगदी सोपं असतं. हे लोक थोडेसे स्थूल असतात, यांची स्किन ऑइली असते. हे लोक शांत असतात, पण त्याच सोबत हे लोक आळशी देखील खूप असतात.
यांचं वजन पटकन वाढतं. यांना कफदोषाने होणारे विविध आजार होण्याची शक्यता जास्त असते, जसं की मधुमेह, स्थौल्य यांसारखे आजार ह्या लोकांना पटकन होतात. यांचा अग्नी भरपूर मंद असतो आणि त्यामुळे यांना जेवलेलं लगेच पचत नाही. शरीराला फार गुरुत्व येतं आणि हे लोक प्रचंड प्रमाणात आळशी असतात. झोपून राहणं यांना खूप आवडतं. वेदाने सांगितलंय की जेवढे पण आजार होतात ना, त्यामध्ये सर्वात जास्त जो वाटा आहे तो कफदोषाचा असतो. तर कफ बॅलन्स करण्यासाठी ना सर्वात महत्वाचं म्हणजे साखर आणि कफ वाढवणारे पदार्थ खाणं हे कमी केलं पाहिजे. जड दही किंवा लस्सी, साखर, दुधाचे पदार्थ, डेअरी हे सर्व बंद केलं पाहिजे. दुपारची झोप, ज्याला आपण दिवास्वाप म्हणतो, ही पूर्णपणे टाळली पाहिजे. जे लोक स्थूल असतात त्यांनी अजिबात दुपारी झोपायचं नाही. या उलट त्यांनी रात्रीची 10 ते 6 ची झोप ही व्यवस्थित घेतली पाहिजे. त्याच सोबत या लोकांनी भरपूर एक्सरसाइज केली पाहिजे, घाम गाळला पाहिजे, जेणेकरून यांचा कफ रेग्युलेट होतो. कफदोष हा वाईट नाहीये, पण तो प्रमाणात असला तर आपल्या बॉडीला त्याचे भरपूर फायदे आहेत. पण जर तो वाढला तर तोच सर्व रोगांचं मूळ कारण ठरतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघाल ना, तर तेव्हा तुम्हाला कळेल की वातप्रधान लोक फास्ट असतात, पण त्यांना ग्राउंडिंगची खूप गरज असते. पित्तप्रधान लोक पॉवरफुल असतात, पण त्यांना शांत राहणं खूप गरजेचं असतं. आणि कफप्रधान लोक हे स्टेबल असतात, पण त्यांना मूव्हमेंट खूप गरजेची असते. तर आता एक बेसिक आयडिया तुम्हाला आलीच असेल की तुमच्या शरीरात कुठला दोष वाढलेला आहे. काही लोकांचं असं सुद्धा ऑब्झर्वेशन असू शकतं की मॅडम, आमच्या शरीरामध्ये या तीनही दोषांचे थोडे थोडे लक्षणं दिसून येतात. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरात तीनही दोषांचे इम्बॅलन्स झालेलं आहे. ते कसं बॅलन्स करावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. तर तुमच्या लाईफस्टाईलकडे लक्ष द्या. 50% ते 60% तुमचे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होतील. आणि सोबतच मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची प्रकृती कुठली आहे. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या घरच्यांच्या देखील प्रकृतीचा अभ्यास करा आणि त्यांना देखील सांगा की त्यांनी काय करावं आणि काय नाही करावं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने माझा खूप मोठा आनंद द्विगुणित होत असतो. तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, फॉलो, शेअर. आणि आता बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबत.